तर जय शिवराम मित्रांनो, तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे. तर व्हिडिओला लाईक केला असेल पटकन जाऊन लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून टाका. तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी स्पेशल होणार आहे, कारण की तुम्ही एवढे दिवस झालं आपला चॅनल बघताय, तर चॅनलवर तुम्ही कंटिन्यू आहात आणि चॅनलवर तुम्ही 32 डेज 32 डेज चॅलेंज हा विषय नक्की काय आहे. म्हणजे तुम्ही मागून बघित असेल, तुम्हाला डे 1 डे 2 डे 3 डे 4 डे 5 असं 32 दिवस आपण चॅलेंज टाकले, म्हणजे मिनी ब्लॉग टाकत होतो. त्याचा विषय काय होता, आपल्या चॅनलवर टेक्निकल प्रॉब्लेम आलते, त्यामुळे आपण लॉंग व्हिडिओ अपलोड करू शकत नव्हतो. तर आता ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय, तर आपण इथनं कंटिन्यू पुढे लॉंग व्हिडिओ प्लस मिनी ब्लॉग म्हणजे दोन्ही पण व्हिडिओ टाकतोय. तर म्हणजे मी तुम्ही बघितलं असं म्हणजे एक दोन व्हिडिओ टाकलेले मी लॉंग व्हिडिओ. तर म्हणजे बेंद्राच्या आधी म्हणजे दोन विषय तुम्हाला सांगतो. विषय काय झाला, बेंद्राच्या आधी मी मिनी ब्लॉग टाकायचो आणि आता बेंद्रानंतर तुम्ही बघताय तर कंटिन्यू आपलं लॉंग व्हिडिओ येत राहते. म्हणजे आपण जरा फोन पण घेतला, फोनची क्वालिटी पण आपण जरा वाढवली आणि नंतर बेंद्राच्या नंतर तुम्ही बघताय तर आता कुठला आला, बेंद्राचा आला, नंतर पावसाळ्यातला आला, परत तुम्हाला सांगतो अजून पाटलांचा एक आला फोटोशूटचा. म्हणजे ही कंटिन्यू ब्लॉग येत राहिले. तर आधी ब्लॉग का टाकत नव्हता, आधी जरा टेक्निकल इश्यू होता युट्यूब कडून, आपल्याला जरा एरर आलतं एक, म्हणजे त्यांच्याकडून थोडक्यात स्ट्राईक भेटायला आपल्याला. तो स्ट्राईक आता आपल्या चॅनलवरनं गेलाय, रिमूव्ह झालाय तो स्ट्राईक. आता आपण इथनं पुढे कंटिन्यू मिनी ब्लॉग आणि प्लस लॉंग ब्लॉग म्हणजे मोठे ब्लॉग टाकायला सुरुवात करतोय. आणि बेंद्राच्या आधी जरा व्हिडिओ टाकत नव्हता, त्याचं कारण म्हणजे मी हा व्हिडिओ नक्की बघा. तर मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये सहर्ष स्वागत. आमचा बावडा आहे. आता मी जिओ फायबरचं बॉक्स बसवते, म्हणजे आम्हाला नेटवर्कचा जरा प्रॉब्लेम आहे आमच्या गावात, त्यामुळे आता ते बॉक्स बसवते. तुम्ही सगळी प्रोसेस शेवटपर्यंत बघा, कसं बॉक्स बसते, कसं काय असतं. तुम्हाला बसवायचं असलं तर खाली मी कॉन्टॅक्ट देतो नंबर, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये असेल तो नंबर, जाऊन डिस्क्रिप्शन ही जरा शब्द आपला चुकतो, तुम्ही समजून घ्या. बावड्याला नेट पाहिजे फुकाटामध्ये देऊ आपण, टेन्शन घेऊ नका तुम्ही. ते काका लांबून आले, ते काकाने आपल्याला काय मग काय जिओ फायबरचं बॉक्स बसवायचं होतं आणि नेटवर्कचा गावातला विषय असतो, तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. गाव म्हणलं की नेटवर्क काय भेटत नाही, किती पण कंप्लेंट करा, किती पण काय करा. आतापर्यंत तुम्हाला सांगतो, इतक्या वेळ फोन केला का नाही जिओच्या कंपनीला, बस त्यांना वैताग आला. शेवटी त्यांना म्हणलं टावर टाकायचं कुठेतरी जवळ, तरी मग कायचं काय ते आपलं जाऊ दे म्हणलं. त्यापेक्षा राऊटर बसवायचं ठरवलं जिओ फायबरचा. म्हणजे राऊटर म्हणजे ही जिओ फायबरचं काय काय असतं ते तुम्हाला चॅनल पण बघायला भेटतात, म्हणजे टीव्हीचं चॅनल पण चालते. आपण साईलच्या घरापासून होतो, तर ती साईलच्या घरापासून फायनली झालं, आपल्याला मग वायर कनेक्शन यायला आपल्या घरात. बसलेला आहे आपल्या घरात. तर फुल रेंज, नो टेन्शन, ओनली वेकेशन. तर हा व्हिडिओ बघून झाला का, तर कसा वाटला व्हिडिओ. ह्या व्हिडिओ बद्दल तुम्हाला मग सांगायचं म्हणजे की आपल्या गावामध्ये नेटवर्कचा खूप जास्त प्रॉब्लेम असतो. विलेज मध्ये जर तुम्ही आला का नाही, नेटवर्क तुम्हाला भेटत नाही. कुठं पण जावं तुम्ही, मला म्हणजे गावाच्या बाहेरच जावं लागतं नेटवर्कसाठी. म्हणजे कुठे टाक्यात झाडा, कुठं झाडा तिथं नेटवर्क येत आहे. घरात तर नेटवर्कचा काही विषयच नव्हता. तर आमच्यात एक घर आहे, म्हणजे आता तुम्ही बघित असतं साईलचं घर, त्या साईलच्या घरावर एक नेटवर्क स्पीड जर चांगले पकडायचं, तर आपण जिओ फायबरचं ती खोकं पासवर्ड ठरवलं. तर ते खोकं पासवर्ड आपल्याला काय थोडाफार खर्च आला. तर तुम्हाला जर ती जिओ फायबर बसवायचं असेल तर त्यांचा मी नंबर खाली येतो, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये येतो, तर त्यांना जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट नक्की करा. आणि एक नंबर आहे, काय नाही विषय, गावाकडे एक नंबर चालतं या. तर मी आता बसवले, तुम्ही आता व्हिडिओ मध्ये बघित असेल, त्यामुळे आपला आता व्हिडिओ कंटिन्यू राहतात, म्हणजे स्पीड गावते, नेटवर्क चांगलं पकडते आपल्या इथं, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू आपल्या येत राहतात या. तर एवढंच होतं. तर बेंद्राच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बेंद्राच्या मला वाटते बेंद्राच्या दुसऱ्या दिवशी आपण राऊटर बसवला घरात. तर राऊटर आपला जिओ फायबर चांगला चालतोय. तर तुम्ही कसा वाटला तुम्हाला राऊटर, हा कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला बसवायचं का, जर बसवायचं असेल तर बसवून घ्या. मी सांगते, माझी खात्री आहे ना, बसवून घ्या, एक नंबर चालतोय. अजून तर काही प्रॉब्लेम आला नाही, जर आला तर मी तुम्हाला लवकरच कळवेल. तर आपल्या चॅनलवर अजून आपण एक विषय करणार आहे. म्हणजे विषय म्हणजे असा आहे की तुम्हाला आता व्हिडिओ शोधायला लागते. म्हणजे आता रोजचं ब्लॉग कुठे पडते या, परत तुम्हाला जर लॉंग व्हिडिओ बघायचं झालं तर आता आपल्या पार्टीचा व्हिडिओ कुठे येते, म्हणजे आपण जे हे करतो का नाही, फिस्ट बिस्ट म्हणा, म्हणजे आता पोरं मिळून सगळे ग्रुप करून पार्टी करतो. पार्टी म्हणजे चिकन बिकन मटन काय काय वेगळं वाटेल. तर तसं नाही, तर कसं वाटलं त्यासाठी आपण एक हे करणार आहे, म्हणजे प्लेलिस्ट करणार आहे युट्यूब मध्ये. तर विषय कसा होणार आहे असा, म्हणजे तुम्ही युट्यूबवर गेला का नाही, चॅनल पेजवर राहायचं. चॅनल पेजवर गेला की तुम्हाला मी साईडवर स्क्रीनला दाखवतो बघा, स्क्रीनवर दिसते का तसं. चॅनल पेजवर गेला का नाही, खाली तुम्हाला ही दिसेल प्लेलिस्ट दिसेल. म्हणजे प्लेलिस्ट म्हणजे आपल्या गावाची, म्हणजे गावाचं प्रत्येक ब्लॉक त्या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला दिसतेली. म्हणजे शोधायची तुम्हाला लई गरज लागणार नाही. परत दुसरं ह्याचं फिरायला तिथं एक प्लेलिस्ट, परत नॉनव्हेज म्हणजे आम्ही पार्टी केलेलं त्याचं एक असं प्लेलिस्ट बनवणार आहे. तिथं गेलं की तुम्हाला त्या रिलेटेड जी ब्लॉग असतील का नाही रिलेटेड, ती सगळं तुम्हाला त्या खाली दिसणार स्क्रोल डाऊन केलं की. तर असा वाजता व्हिडिओ होता. आणि सांगता मला एक आठवलं दुसरा विषय, म्हणजे असं की मला खूप लोक असे बोलतात की
तू व्हिडिओ बनवतोय पण तू शुद्ध भाषेत बोलत जा. तर आपल्याला एवढी शुद्ध भाषेत काही विषयच नाही. आपल्याला तर मला इंग्लिश नीट बोलायला शुद्ध कधी बोलू. तर विषय असा आहे की इतकं काय जमत नाही. त्यासाठी मी तरी पण म्हणलं एकदा तुम्हाला विचारून बघावं. तर मी युट्यूब मध्ये कम्युनिटी पोस्ट टाकलेली, तुम्हाला दिसत असेल बघा साईड बाजूला, साईडला कुठे व्हिडिओ मध्ये. तर ती कम्युनिटी पोस्ट मध्ये असं टाकलेलं की आपण ब्लॉग कोणत्या टाईप मध्ये बनवायचे, म्हणजे शुद्ध भाषेत बनवायचे का गावठी भाषेत बनवायचे. तर सगळ्यात जास्त ओढ बघायला कशाला आल्या, गावठी भाषेला ओढ आल्यात. तर म्हणजे आपण गावठी भाषेत बनवणार, कारण आपल्याला शुद्ध काही इतकं काही बोलायला येत नाही. त्यामुळे आपण पूर्ण गावठी विषय नाही, गावाकडे राहतो म्हणलं काही शुद्ध भानगडच येत नाही. त्यामुळे फुल गावठी आपलं बोलणं बिलणं असणार आहे. जर प्रोफेशनल एवढं कुठे बोलत बसायचं, ते आपलं आहे तसं बोलायचं. कसं वाटतं तुम्हाला, तुम्हाला कसं वाटतंय नक्की सांगा. का शुद्ध बोलू का गावठी बोलू, तुम्हाला कुठल्या भाषेसाठी तर वोट करा जाऊन. अजून पण ते वोट तुम्ही करू शकता तिथं. तर वोट जाऊन करा. आता जर तिथं बघितलं तर तुम्ही सगळ्यात जास्त वोट गावठी भाषेला आहेत. तर आपण आजचा जर व्हिडिओ आपण गावठी भाषेचा बनवणार आहे. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून सांगा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करा. तर आजपासून इथनं पुढे आपले कंटिन्यू ब्लॉग येत राहणार, ते ब्लॉग बघत राहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून टाका. आणि चॅनल पहिले सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही. तर काय जर म्हणतात पैसे लागतात, तसं काही विषय नाही. पैसे लागत नाही, सगळं फुकटमध्ये असतं. सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. तर आजच्या व्हिडिओ एवढंच होतं. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून सांगा. आणि हो, पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी अजून भरपूर काय काय घेऊन येणार आहे. तर ते बघायला विसरू नका. तर भेटूया नवीन पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.